brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. छत्रपती संभाजीनगरातील सौंगी आणि मालीवाडा येथे जे समृद्धी महामार्ग आहे, रात्री एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ते व्हिडिओमध्ये काही किल्ले होते ते रोडवर आले होते आणि काही गाडी पण पंक्चर झाली होती. जे व्हिडिओ होता ते खूप व्हायरल झालेला आहे. सध्या आपल्या सोबत DCP प्रशांत स्वामी सर आहे. सर, नेमकी घटना काय घडली होती? जो व्हिडिओ व्हायरल झाला होता की समृद्धी महामार्गावरती खिळे आहेत, तर त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की अशा प्रकारची कुठलीही घटना नाही. समृद्धी महामार्गाचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू आहे. 3 लेनपैकी 1 नंबर लेनचं काम चालू आहे, 2 आणि 3 नंबरच्या लेन सुरू आहेत. काम चालू असताना बॅरिकेड वगैरे लावण्यात आलेलं होतं. तर हा जो व्हेकल अंडरपास आहे, तर याच्या स्ट्रेंथनिंगचं काम सुरू होतं. त्यासाठी इंजेक्टेबल नूडल्स जे असतात, नोझल्स, तर त्याच्यामध्ये केमिकल टाकलं जातं. ते काल सकाळी लावण्यात आले होते आणि आज सकाळी काढलेले आहेत. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आमचे तात्काळ लोकल पोलीस आणि HSPचे पोलीस सुद्धा घटनास्थळावरती पोहोचलेले होते. अशा प्रकारचा कुठलाही प्रकार नाही. काही लोकांमध्ये सध्या पण भीती आहे, तर काय सांगू? मी सर्वांना आवाहन करेल की असं कुठल्याही घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण याच्यामध्ये कुठल्याही घातपाताचा किंवा संशयास्पद कोणताही प्रकार नाही. पोलीस प्रशासन याच्यामध्ये पूर्णपणे दक्ष आहे. काही व्हेकल्समध्ये टायर पण पंक्चर झाले होते, तर काय मदत केली होती तुम्ही? नाही, रात्री जे बॅरिकेड लावलेले होते काम चालू असताना, तर ते रात्री कुठल्या तरी अननोन व्हेकलनं ते बॅरिकेड तोडल्यामुळं मागून येणारे व्हेकल्स ते नोझलमुळं पंक्चर झालेले आहेत. बाकी दुसरा कुठलाही अनुचित प्रकार नाही. सध्या नोझल जे होते सगळे काढलेले आहे, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की तोडलेले आहे नोझल. नाही, ते मेंटेनन्सची ती प्रोसिजर आहे, ते 24 तास ठेवले जातात. काल सकाळी ते बसवले होते, आज सकाळी ते काढलेले आहेत. त्यामुळे ते मेंटेनन्सचं काम चालू आहे. बाकी असं तोडणे किंवा इतर दुसरा कुठला प्रकार नाही. हे होते DCP प्रशांत स्वामी सर आणि त्यांचं म्हणणं आहे की जे नोझल्स इथे टाकलेले होते आणि त्यामध्ये इपॉक्सी पण भरण्यात आली होती, ते पूर्ण इपॉक्सी झालेली आहे आणि जे नोझल होते ते सध्या काढण्यात आलेले आहे. आणि त्यांनी अपील पण केलेली आहे की जे प्रवासी आहे समृद्धी महामार्गावर, त्याला भीतीची काही गरज नहीं. हम लोग कोई भी काम करो विद सेफ्टी मेजरमेंट से हम लोग काम करता ही है सर. हम लोग कुछ काम किया विद सेफ्टी मेजरमेंट से हम लोग काम किया, शाम तक काम किया. तो शाम का किया तो कोई हाई स्पीड में आगो नहीं तो दारू पी को उसको सेफ्टी को मार को उसको ऊपर से आ गया होगा सर, आ गया होगा, इतना रीज़न होगा. नहीं तो हम लोग विदाउट सेफ्टी से हम लोग कुछ काम ही नहीं करता है. इतना एक्स्ट्रा हाईवे में विद प्रॉपर सेफ्टी से हम लोग काम किया पूरा. रात में जो घटना घटी है सर, वो उसमें टेक्निकली जो यूज किया गया है उसमें उसको ग्राउटिंग की प्रोसेस बोलते हैं, और एक ब्रिज को टेस्टिंग करने की स्ट्रेंथ बढ़ाने की प्रोसेस है. और वो जो प्रोसेस हुई है रात में, उसमें नोजल का यूज किया गया है, ना कि किल्ले का, जो कि रॉन्ग इन्फॉर्मेशन पसराई गई है. उसमें एक इपॉक्सी बेस हार्डर करके हम लोग केमिकल यूज करते हैं, और उस यूज के कारण उसकी जो स्ट्रेंथ है, स्लैब की जो क्रैक्स है वो भर जाते हैं. वो हम बिफोर टाइम करने की सोचे थे, इसलिए बिफोर टाइम हम लोग प्रोसेस कर रहे थे. और उसके बाद में वो 24 घंटे का टाइम पीरियड रहता है. उसके बाद में हम वो जो एल्युमिनियम का जो नोजल रहता है उसको निकाल देते. वो प्रॉपर्ली सेफ्टी के साथ में कर रहे थे, बैरिकेडिंग लगी हुई थी प्रॉपर्ली, कोई इसमें चांसेस नहीं थे. जो रॉन्ग इंफॉर्मेशन पसरा है उनका लुकआउट होगा, कुछ होगा उसके लिए. लेकिन बताया गया था कि बैरिकेड कुछ भी नहीं था. नहीं सर, प्रॉपर्ली बैरिकेडिंग थी. बैरिकेडिंग के हाथ में काम होता है, उतना रिस्क कोई लेने वाला नहीं है. इंजेक्टर किस चीज, लोहे की थी या फिर कौन? सर वो एल्युमिनियम के रहते हैं, वो नोजल बोलते हैं उसको. नोजल से क्या है, वो उसका जो इपॉक्सी रहता है, जो अपना स्ट्रेंथ बेसिक रहता है, वो लिक्विड वो प्रॉपर्ली जाता है, उससे वो पसर जाता है. टायर को नुकसान होता है? नहीं सर, कोई टायर को नुकसान नहीं है, सब सेफली से काम. पंचर हुए हैं गाड़ी? पंचर एक्चुअली वो जो लोग आए थे सर, वो ड्रिंक करके थे लगता है, क्योंकि उनके बोलने से समझ में आ रहा है, तो शायद निकल गया होगा बैरिकेडिंग, तो एक आध गाड़ी पंचर हुआ. के हिसाब से जो घटना हुई है, ना बैरिकेड ठीक विजुअल में दिख रहा है, ना नहीं सर, सेफ्टी का कोई पर्सन बिठाया हुआ है या कोई ऐसा कुछ भी नहीं नजर. नहीं सर, प्रॉपरली बैरिकेडिंग के साथ में वहाँ पे काम था. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपति संभाजीनगर.